भूतिया सेल्समन। ही गोष्ट आहे कानपूरची। कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती। राघव आणि ललिताचं नवनवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला। दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली। खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे। हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवले। राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल। फक्त एका गोष्टीची काळजी घ्या। कोणती गोष्ट? कोणताही सेल्समन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका। चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, काय सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात। तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला। दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला। ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे शॅम्पू तर आणलाच नाही, आता आंघोळ कशी करू? तेवढ्यात डोरबेल वाजली। ललिताने दरवाजाच्या पीपहोल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समन उभा होता। हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल। ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला, गुड मॉर्निंग मॅम, मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय। सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली। अरे स्टॉप इट, मला फक्त एक शॅम्पू हवाय। ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला। दुसऱ्या दिवशी ललिता झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे। ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली। डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं। झटक्यात ती मागे गेली। कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला तशी ललिता घाबरली। तो राघव नाही, सेल्समॅन होता। तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस। तू तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय। दरवाजा तर बंद होता। तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो तो पुन्हा बंद नाही होत। सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला। भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली। काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल। बदला, या सोसायटीने माझा जीव घेतलाय। आता मी हिला बर्बाद करेन, एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन। सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे येऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली। राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता। मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला, पण दरवाजा उघडलाच नाही। हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला। ललिता, काय झालं? दरवाजा उघड। राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं। राघव, राघव वाचव, राघव वाचव। मी पण असाच मेलो होतो, आता तू पण अशीच। राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले। जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही। सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये। पण तू असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती। एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं। अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत। मी विकास आहे साहेब, वॉचमॅन पासून लपून आलोय। माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे, त्याच्यासाठी पैसे जमा करतो साहेब। प्लीज मला वर जाऊ द्या ना। नाटकं करू नकोस, पळ इकडनं। मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पायपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला।
तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतोय. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे, तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा. हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅनवर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता, जो माझ्यासाठी मेला. मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायमसाठीच मुक्त झालं आणि राघव आणि ललिता आनंदात राहू लागले. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला, ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती, ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती.
काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली. तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी, सोड ग. काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये. वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा. झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. नवरी बनली डायन पार्ट 2. गोष्ट आहे अमेठीची. मालती तिचा जवान मुलगा रघु सोबत राहायची. मालती विधवा होती आणि तिने एकटीनेच रघुचं पालन पोषण केलं होतं. तरी पण रघुला मालती आवडत नव्हती. याच गोष्टीमुळे मालती दिवस रात्र दुःखी असायची. कुठे चाललायस रघु? मी कुठेही जाईन, तुला त्याचं काय? तू तुझ्या लिमिट मध्ये राहा. खरं तर मालती रघुची खरी आई नव्हती, ती सावत्र आई होती. रघु 5 वर्षांचा होता तेव्हा त्याची आई वारली आणि त्याच्या बेवड्या बापाने मालतीशी लग्न करून तिला घरी आणलं. पती बेवडा होता, पैशांची चणचण होती, म्हणूनच सुरुवातीला मालतीने रघुचं फार पालन पोषण नाही केलं. याच गोष्टीचा फायदा उचलून रघुच्या आत्याने रघुचे कान भरले. रघु बाळा, खीर आणले, चल खाऊन घे. आई आई ग, माझा पोरगा किती वाळून गेलाय. सावत्र आई नक्कीच जेवायला देत नसणार. काय करणार, सावत्र आया असतातच तशामुळे. पिक्चर मध्ये बघितलंय ना, सांभाळून राहा त्या जखिणीपासनं. आत्या सतत विष कालवत राहिली आणि काही दिवसातच रघुला मालतीचा तिरस्कार वाटू लागला. कमकुवत बेवड्या बापाचं एकदम निधन झालं आणि रघु मालतीपासनं खूप दुरावला. पण मालतीचं रघुवर तिच्या जीवापाड प्रेम होतं. तिने चहाचं दुकान उघडून रघुचं पूर्ण पालन पोषण केलं. हळूहळू परिस्थिती बदलली, पण रघु मात्र काही बदलला नाही. तो मालतीचा तिरस्कारच करू लागला. याच आठवणी आठवून मालती रडत होती आणि तेवढ्यात रघुचा फोन आला. मालती फोनवर रघु सोबत बोलली, तर ती हैराण झाली, कारण की रघु कोण्या मुलीसोबत लग्न करून आला होता. तेव्हा रघुची आत्या आली. अगं मालती, आपला रघु बायकोला घेऊन येतोय. नुसती बघत उभी काय राहिलीस? नव्या नवरीच्या स्वागताची तयारी कर. मालतीने काही न सांगता पटापट सगळ्या तयारी केल्या. दरवाजाच्या मधोमध तांदळाने भरलेलं एक मापटं ठेवलं. गृहप्रवेशाच्या सर्व तयाऱ्या झाल्या. अर्ध्या तासानंतर रघु त्याची बायको घेऊन आला.
बायको खूपच सुंदर होती. बाळा, हे मापणं ठेवलंय ते ओलांड आणि आधी. आत्या आणि रघु गप्पा मारण्यात दंग होते, तर मालती मुलीचा गृहप्रवेश करण्यात. नवरीने तिचा उजवा पाय उचलून मापच्याच्या दिशेने वळवला, तर तिचा पाय बघून मालतीचं डोकं चक्रावलं. तिचा पाय अगदी उलटा होता. विवाहितेने उलट्या पावलांनी तांदळाचं मापटं उलाटलं आणि मालतीकडे पाहून फार विचित्रपणे हसली. मालती घाबरली आणि घाबरून स्वतःच्या रूम मध्ये गेली. रघुला कळलंच नाही की मालतीला अचानकपणे असं काय झालं. मी म्हटलं होतं ना तुला, या हडळीला तुझ्या लग्नामुळे आनंद झाला नसणार. बिचाऱ्या नव्या नवरीचं स्वागत पण नीट नाही केलं. काही हरकत नाही, मी आहे ना, मी सगळी तयारी केलेली आहे. चल बाळा, तुझ्या खोलीत चल. आत्या नवरीला घेऊन निघाली आणि रघु तिथेच उभ्या उभ्या मालतीच्या रूमकडे रागाने पाहू लागला. अर्धी रात्र उलटली होती. मालती तिच्या रूम मध्ये फार टेन्शन मध्ये होती आणि तेवढ्यात आत्या तिकडे आली. अगे स्वार्थी बाई, नव्या नवरीला तिथेच सोडून पळून आलीस तू. त्या मुलीशी लग्न करून रघुने चांगलं नाही केलं. ती मुलगी नाही, हडळ आहे ती. आता तर तू हेच म्हणणार, तुझा प्लॅन फसलाय ना आता. कोणता प्लॅन? तुझ्या भावाच्या मुलीला रघुच्या गळ्यात बांधायचं होतं ना तुला, पण मी असं होऊ नाही दिलं. तुम्ही पहिल्यापासून ओळखता या मुलीला? मुलीला नाही ओळखत मी, पण रघुने भेटवलं होतं मला हिला. प्रेम करतो तो तिच्यावर. मग मी म्हटलं लग्न करून टाका. खूप चुकीचं केलं तुम्ही. रघुचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आत्या तिथून रागावून निघून गेली आणि लपून रघुच्या रूमच्या समोर आली. आता बघते मी आत दोघांमध्ये काय मस्ती चाललीये. आत्याने हळूच हाताने दरवाजा उघडला, तर तो पटकन उघडला. आतमध्ये रघु बिछाण्यावर झोपला होता, पण नवी नवरी मात्र बिछाण्यावर नव्हती. अरे, ही नवी नवरी कुठे निघून गेली? तेव्हा बुवाची नजर वर फॅनवर गेली आणि तिचे डोळे विस्फारले. लग्नाच्या कपड्यात एक भयानक म्हातारी डायन फॅनला उलटी लटकून फिरत होती आणि आत्याकडे पाहून जोर जोरात हसत होती. नाही सोडणार, कोणालाच नाही सोडणार, सगळ्यांना मारून टाकेन. आत्या तिकडनं पळाली आणि सरळ मालतीच्या रूम मध्ये आली. खरंच बोलत होतीस तू, ती मुलगी एक भयानक हडळ आहे. मी तर तिचे उलटे पाय आधीच बघितले होते. मग तेव्हा काही बोलली का नाहीस तू? हे राम, आता काय होणार? काय फायदा? मी सांगितलं जरी असतं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. ते सगळं सोड आणि हे सांग की रघुला कसं वाचवायचंय. ती हडळ रघुला नाही सोडणार. तुम्ही काळजी नका करू, मी अजून जिवंत आहे. तुम्ही चला, माझ्या बरोबर चला. आत्या आणि मालती पळत पळत रघुच्या रूम मध्ये गेल्या, तर डायन रघुच्या छातीवर बसून त्याला चावत होती. रघु जोर जोरात ओरडत होता. लग्न करायचंय, मधुचंद्र करायचंय. बघ तू, आता बघच मी तुला कसं उद्ध्वस्त करून टाकते. आत्या वाचव, मला वाचव, आत्या. ते दृश्य फारच भयानक आणि विचित्र होतं. आत्या ते दृश्य बघून मागे झाली आणि रूमचा दरवाजा बाहेरनं बंद करून स्वतःच्या घरी पळाली. आत्या, आत्या वाचव. तुझी आत्या तर पळून गेली रघु, पण तुझी आई आहे. घाबरू नकोस रघु. डायनने रघुला सोडलं आणि ती उलट्या पावलांनी चालत मालतीच्या दिशेने वळाली. आई सांभाळ, ती तुझ्या दिशेने येते. रघुच्या तोंडून पहिल्यांदा आई शब्द ऐकून मालतीमध्ये जणू
10 हत्तींचं बळ आणि खूप सारी ताकद आली. डायनने तिच्यावर उडी मारली आणि मालतीने फार बहादुरीने तिला चकमा दिला आणि स्वतःला वाचवलं. आणि पटकन डायनचे पाय पकडून तिला उलट लटकवलं. डायन तडफडू लागली, जोर जोरात किंचाळू लागली. सोडा सोडा मला, मारून टाकीन मी, मारून टाकीन सगळ्यांना. सोडा. रघु, रघु पळून जा, रघु पळून जा. रघु, सुरी घेऊन ये, सुरी घेऊन ये रघु. नाही आई, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. नाही. बाळा पळून जा, मी हिला आता आणखी नाही सांभाळू शकत. हडळीची ताकद तिच्या पायांमध्ये असते. मला हिचे पाय कापून टाकायचे. हे ऐकताच डायन अजून जोरात किंचाळली. पाय कापू नकोस, पाय नको कापूस माझे, पाय नको कापूस. रघुला समजलं आणि आत्याने बाहेरून बंद केलेला दरवाजा आतून तोडून एक सुरी घेऊन आला. रघुने पटकन डायनचे दोन्ही पाय कापले. डायन कोण्या जनावरासारखी जोरात किंचाळली आणि शांत झाली. डायन मेली होती. मालतीने पटकन डायनचं शरीर जमिनीवर सोडलं. रघुने पटकन त्याच्या आईला मिठी मारली आणि माय लेक हमसून हमसून रडू लागली. रघु, रघु. बऱ्याच वर्षांपूर्वी एक गाव होतं. त्या गावात फारच कमी मुली होत्या आणि याच कारणामुळे त्या गावातील बऱ्याच मुलांची लग्न होऊ शकत नव्हती आणि ते सर्व ब्रह्मचारी होते. एका दिवशी त्या गावातील एका मुलाने मंगलने निश्चित केलं की तो दुसऱ्या गावात जाईल आणि तिथल्या एखाद्या मुलीला पसंत करून तिच्याशी लग्न करेल. आई, मी दुसऱ्या गावातून तुझ्यासाठी एक सुंदर अशी सून घेऊन येईन. मंगल दुसऱ्या गावाकडे निघाला खरा आणि चालता चालता तो एका घनदाट जंगलामध्ये पोहोचला. जर मी चांगल्या रस्त्याने गेलो तर मला दुसऱ्या गावात पोहोचेपर्यंत किमान 2 दिवस लागतील आणि मी जंगलाच्या रस्त्याने गेलो तर मी दुसऱ्या गावामध्ये एकाच दिवसामध्ये पोहोचेन. हा विचार करून त्याने जंगलाचा रस्ता धरला. मी त्या गावातल्या सर्वात सुंदर मुलीशी विवाह करेन. तो असा विचार करून चाललाच होता की त्याच्या समोर अचानकपणे एक सुंदर अशी मुलगी धावत पळत आली. मला वाचवा, ते लोक मला मारून टाकतील. कोण आहेस तू? माझं नाव मंजू आहे, मला वाचवा. तू काळजी करू नकोस, चल माझ्यासोबत. मंगलने मंजूला सोबत घेतलं आणि तिथे झाडाच्या मागे लपला. काही माणसं तिथे आली आणि बराच वेळ शोधल्यानंतर ती तिथनं निघून गेली. थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवलात. त्यांनी मला शहरातून उचलून आणलं होतं आणि मला जाळून माझा त्यांना बळी द्यायचा होता. तू काळजी करू नकोस, ये ना, मी तुला तुझ्या घरी सोडतो. पण माझ्या घरी कोणीही नाहीये. पण तुमचं नाव काय आहे? माझं नाव मंगल आहे आणि मी जवळच्याच एका गावात लग्नासाठी मुलगी शोधायला चाललोय. आणि मग मंगलने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, काय तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, म्हणूनच मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून मंगल फारच खुश झाला आणि तो मंजूला सोबत घेऊन त्याच्या घरी परतला. आई, मी तुझ्यासाठी सून घेऊन आलोय. देव जे करतो ते चांगलंच करतो. आणि मग फार धूमधडाक्यामध्ये मंगल आणि मंजूचं लग्न संपन्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ते दोघं हनीमून साठी नैनितालला गेले. अख्खा दिवस फिरल्यामुळे ते दोघं फार थकले. मंगल मंजूला म्हणाला, तू हॉटेलमध्ये जाऊन जरा आराम कर, मी बाजारातनं काही सामान घेऊन येतो. हा. मंजूने मान्य केलं. ती हॉटेलला परतली आणि मंगल बाजारात निघाला. काही वेळानंतर मंगल हॉटेलला परतला. पण जसा तो हॉटेलच्या रूम मध्ये परतला तो हैराण झाला. मंजू मोकळ्या केसांसोबत आरशा समोर बसली होती आणि आरशामध्ये तिचं हडळीचं भयानक रूप दिसत होतं. तू हडळेस? चला, आता तुला कळलेलंच आहे, तर आता मला लपून बसायची काहीच गरज नाहीये. नीट बघ जरा. हडळ, मी हडळ. माझं नाव मंजू नाही, मंजुलिका आहे. मंजुलिका हडळ. तू माझ्याशी खोटं का बोललीस?
त्या दिवशी ते लोक मला जाळून मारून टाकणार होते, तेव्हा मी तुला पाहिलं आणि मी तुझ्याकडे मदत मागितली. आणि जेव्हा तू मला तुझ्याशी लग्न करण्याविषयी विचारलंस, तेव्हा त्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले. पण तू तर हडळ आहेस. मी हडळीशी लग्न कसं काय करू शकतो? अरे आपलं लग्न तर झालेलंय, आता तर फक्त हनीमून बाकी आहे. पण मी तुझ्यासोबत हनीमून कसा साजरा करू? हनीमून तर तुला करावाच लागेल, नाहीतर मी तुला मारून टाकेन. तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. नीट विचार कर, तुला माझ्या सोबत हनीमून करायचंय की मग मरायचंय? अरे आम्ही कुठे अडकलो? यापेक्षा तर मी गावातील इतर मुलांसारखाच ब्रह्मचारी राहिलो असतो. आता मी या हडळीपासून कसा वाचणार? तेव्हा त्याला एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या हडळीने त्याला विचारलं, मग तू काय ठरवलंस? मरायचंय की हनीमून करायचंय? मी तुझ्यासोबत हनीमून साजरा करायला तयार आहे. खरंच? हो. मंगल तिला हॉटेलपासून दूर एका टेकडीवर घेऊन गेला आणि तिला म्हणाला, तू तुझे डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय. मला गिफ्ट्स खूप आवडतात. जसं हडळीने डोळे बंद केले, मंगलने पेट्रोलचा कॅन तिच्यावर उलटला. एका माचीची काडी जाळून तिला हडळीवर फेकली आणि हडळ आगीमध्ये जळू लागली. हे तू काय केलंस? काय केलंस तू? हे तुला मारून टाकलं. पण तुला हे कसं कळलं की जाळलं तर मी मरून जाईन? काल रात्री तूच मला सांगितलं होतंस की जंगलात त्या दिवशी तुला ती लोक जाळून मारणार होती. मग तेव्हाच मला कळलं की तुला जाळून मारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे मंगलने त्या हडळीला जाळून मारून टाकलं आणि हडळीच्या हनीमूनचा अंत झाला. भूत या पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघेही कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब चालली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब चाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडपून तडपडून मेले.
या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने सळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टुंड्रा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टुंड्रा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं. कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टुंड्रा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टुंड्रा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्जचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. हडळीचं प्रेम. राजीव, जावेद आणि महेश लखनौ मधील एका कंपनीमध्ये जॉब करायचे. ते तिघही कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते आणि खूपच चांगले मित्र होते. राजीव, महेश आणि जावेद खूपच अय्याशी होते. ते पार्टी करण्याची कोणतीही संधी सोडायचे नाही. एके दिवशी राजीवचं प्रमोशन होतं आणि ते तिघं पार्टीला जाण्यासाठी एका रिसॉर्टचं प्लॅनिंग करतात. जेव्हा ते रिसॉर्ट मध्ये चालले होते तेव्हा एका हडळीची नजर त्यांच्यावर पडते आणि ती एका सुंदर ललनेचं रूप घेऊन त्यांच्या मागे मागे पार्टीमध्ये जाते आणि राजीवला त्याचं खेळणं बनवते. तिला बघताच राजीव तिच्या जवळ जातो आणि बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते, माझं नाव सुनैना आहे आणि तुम्ही मला खूप आवडता. कधी जर तुम्हाला वेळ असेल तर आपण कॉफी प्यायला जाऊया का? अशा प्रकारे त्या हडळीने राजीवला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं. एके रात्री राजीवला ऑफिसमध्ये कामाच्या निमित्ताने उशीर होतो, म्हणूनच तो एकटा बस स्टॉपवर वाट बघत उभा असतो. तेव्हा सुनैना तिकडे गाडी घेऊन येते आणि राजीव कार मध्ये बसतो. अरे वा, काय योग्य वेळेवर आलीयस. तसही आज मला उशीरच झालाय. काही वेळ पुढे गेल्यानंतर राजीवला अचानकपणे थंडी वाजू लागते. ही अचानक एवढी थंडी कशी काय पडली? आणि सुनैना,
गाडी जरा हळू चालव ना. पण ती राजूच्या कोणत्याही गोष्टीचं उत्तर देत नाही आणि गाडीचा स्पीड अजून वाढवते. हिला काय झालं? आणि बघण्यासाठी जसा राजीव तिच्या खांद्यांवर हात ठेवतो तेव्हा ती अचानकपणे राजीवकडे वळते आणि भयानक आवाजामध्ये म्हणते, आता ही कार तुला स्वर्गात पोचवूनच थांबेल. आणि ती भयानक हडळीमध्ये परिवर्तित होते. तिला पाहताच राजीव खूपच जास्त घाबरतो आणि हडळी समोर विनवण्या करू लागतो. मला जाऊ दे, तुझं माझ्यावर प्रेम होतं ना, मग तू असं माझ्यासोबत कसं करू शकते? ही शिक्षा आहे, तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा. आणि हडळ त्या कारला एका मोठ्या झाडावर आदळते, ज्याच्यामुळे राजीवचा जीव जातो. आता फक्त 2 जण बाकी आहेत. मग ती हडळ पुन्हा एका सुंदर ललनेचं रूप घेऊन जावेदलाही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि एके रात्री त्याचाही ती खून करते. जावेद आणि राजीवला मारल्यानंतर हडळ महेशला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. पण त्याच्या 2 मित्रांना गमावल्यानंतर महेश केवळ एकटा पडतो आणि सर्व अय्याशीपणा सोडून देतो. म्हणून ती हडळ एका कामवालीचं रूप घेऊन महेशच्या घरी कामासाठी निघून जाते, जेणेकरून संधी मिळताच ती त्याला देखील मारू शकेल. कामवालीच्या वर्तनाला पाहून महेशची पत्नी राणीला संशय येतो आणि ती कामवालीवर लक्ष ठेवू लागते. एके रात्री राणीला घरामध्ये काहीतरी गडबड दिसून येते. जेव्हा ती जाऊन पाहते तेव्हा कामवाली हडळीच्या रूपामध्ये परिवर्तित होते आणि महेशच्या शरीरातून रक्त घेऊ लागते. जे पाहताच राणीच्या पायाखालची जमीन सरकते आणि पटकन ती मदतीसाठी एका मांत्रिकाला बोलवते. मांत्रिक येताच पटकन हवन सुरू करतो आणि घरामध्ये राख फुंकू लागतो. ओम भं ग्रम, ओम भं ग्रम. हे काळी आत्मा, या घराला सोडून निघून जा. तेव्हा ती हडळ बाहेर येते. मांत्रिका, तू माझ्यामध्ये नको येऊस, नाहीतर तू विनाकारण मरशील. तेव्हा मांत्रिक हडळीवर राखेची पुडी फेकतो, ज्यामुळे तिचं शरीर जळू लागतं. बोल, तू याला का त्रास देतेस? बोल. या तिघांनी माझं प्रेम हिरावून घेतलंय. एक दिवस माझे पती कामावरून परत येत होते तेव्हा हे 3 मित्र दारूच्या नशेत गाडी चालवत होते. हे 3 इतक्या नशेत होते की त्यांनी माझ्या नवऱ्याला गाडी खाली चिरडून टाकलं आणि कोणाला पत्ता लागू नये म्हणून रस्त्याच्या कडेला पुरून टाकलं. माझ्या नवऱ्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नव्हतं. त्याच्या मृत्यूच्या दुःखात मी आत्महत्या केली आणि मी भूत बनले. म्हणूनच मांत्रिका, तू याला वाचवण्याचा प्रयत्न नको करूस. असं म्हणताच ती हडळ महेशला सोबत घेऊन हवन कुंडात उडी मारते आणि तिच्या सोबत महेशलाही जाळू लागते. हे पाहताच महेशची पत्नी हडळीची माफी मागू लागते. यांना नको मारूस, मी पाया पडते, तू यांना नको मारूस. यांच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नाहीये. यांच्या वतीने मी माफी मागते तुझी. यांना सोडून दे, नको मारूस, माफ कर. महेशच्या गोष्टीचं म्हणणं ऐकून हडळीला तिची दया येते आणि ती महेशला माफ करून टाकते. मग महेश एक फार मोठा यज्ञ करतो आणि हडळीच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देतो. बऱ्याच वर्षांपूर्वी एक गाव होतं. त्या गावात फारच कमी मुली होत्या आणि याच कारणामुळे त्या गावातील बऱ्याच मुलांची लग्न होऊ शकत नव्हती आणि ते सर्व ब्रह्मचारी होते. एका दिवशी त्या गावातील एका मुलाने मंगलने निश्चित केलं की तो दुसऱ्या गावात जाईल आणि तिथल्या एखाद्या मुलीला पसंत करून तिच्याशी लग्न करेल. आई, मी दुसऱ्या गावातून तुझ्यासाठी एक सुंदर अशी सून घेऊन येईन. मंगल दुसऱ्या गावाकडे निघाला खरा आणि चालता चालता तो एका घनदाट जंगलामध्ये पोहोचला.
जर मी चांगल्या रस्त्याने गेलो तर मला दुसऱ्या गावात पोहोचेपर्यंत किमान 2 दिवस लागतील, आणि मी जंगलाच्या रस्त्याने गेलो तर मी दुसऱ्या गावामध्ये एकाच दिवसामध्ये पोहोचेन. हा विचार करून त्याने जंगलाचा रस्ता धरला. मी त्या गावातल्या सर्वात सुंदर मुलीशी विवाह करेन. तो असा विचार करून चाललाच होता की त्याच्या समोर अचानकपणे एक सुंदर अशी मुलगी धावत पळत आली. मला वाचवा, ते लोक मला मारून टाकतील. कोण आहेस तू? माझं नाव मंजू आहे, मला वाचवा. तू काळजी करू नकोस, चल माझ्यासोबत. मंगलने मंजूला सोबत घेतलं आणि तिथे झाडाच्या मागे लपला. काही माणसं तिथे आली आणि बराच वेळ शोधल्यानंतर ती तिथनं निघून गेली. थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवलात. त्यांनी मला शहरातून उचलून आणलं होतं आणि मला जाळून माझा त्यांना बळी द्यायचा होता. तू काळजी करू नकोस, ये ना, मी तुला तुझ्या घरी सोडतो. पण माझ्या घरी कोणीही नाहीये. पण तुमचं नाव काय आहे? माझं नाव मंगल आहे आणि मी जवळच्याच एका गावात लग्नासाठी मुलगी शोधायला चाललोय. आणि मग मंगलने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, काय तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, म्हणूनच मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून मंगल फारच खुश झाला आणि तो मंजूला सोबत घेऊन त्याच्या घरी परतला. आई, मी तुझ्यासाठी सून घेऊन आलोय. देव जे करतो ते चांगलंच करतो. आणि मग फार धूम धडाक्यामध्ये मंगल आणि मंजूचं लग्न संपन्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ते दोघं हनीमून साठी नैनितालला गेले. अख्खा दिवस फिरल्यामुळे ते दोघं फार थकले. मंगल मंजूला म्हणाला, तू हॉटेलमध्ये जाऊन जरा आराम कर, मी बाजारातनं काही सामान घेऊन येतो. हा. मंजूने मान्य केलं. ती हॉटेलला परतली आणि मंगल बाजारात निघाला. काही वेळानंतर मंगल हॉटेलला परतला. पण जसा तो हॉटेलच्या रूम मध्ये परतला तो हैराण झाला. मंजू मोकळ्या केसांसोबत आरशा समोर बसली होती आणि आरशामध्ये तिचं हडळीचं भयानक रूप दिसत होतं. तू हडळेस? चला, आता तुला कळलेलंच आहे, तर आता मला लपून बसायची काहीच गरज नाहीये. नीट बघ जरा. हडळ, मी हडळ. माझं नाव मंजू नाही, मंजुलिका आहे. मंजुलिका हडळ. तू माझ्याशी खोटं का बोललीस? त्या दिवशी ते लोक मला जाळून मारून टाकणार होते, तेव्हा मी तुला पाहिलं आणि मी तुझ्याकडे मदत मागितली. आणि जेव्हा तू मला तुझ्याशी लग्न करण्याविषयी विचारलंस तेव्हा त्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले. पण तू तर हडळ आहेस, मी हडळीशी लग्न कसं काय करू शकतो? अरे, आपलं लग्न तर झालेलंय, आता तर फक्त हनीमून बाकी आहे. पण मी तुझ्यासोबत हनीमून कसा साजरा करू? हनीमून तर तुला करावाच लागेल, नाहीतर मी तुला मारून टाकेन. तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे, नीट विचार कर. तुला माझ्या सोबत हनीमून करायचंय की मग मरायचंय? अरे, आम्ही कुठे अडकलो? यापेक्षा तर मी गावातील इतर मुलांसारखाच ब्रह्मचारी राहिलो असतो. आता मी या हडळीपासून कसा वाचणार? तेव्हा त्याला एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या हडळीने त्याला विचारलं, मग तू काय ठरवलंस, मरायचंय की हनीमून करायचंय? मी तुझ्यासोबत हनीमून साजरा करायला तयार आहे. खरंच? हो. मंगल तिला हॉटेलपासून दूर एका टेकडीवर घेऊन गेला आणि तिला म्हणाला, तू तुझे डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय. मला गिफ्ट्स खूप आवडतात. जसं हडळीने डोळे बंद केले, मंगलने पेट्रोलचा कॅन तिच्यावर उलटला. एका माचीची काडी जाळून तिला हडळीवर फेकली आणि हडळ आगीमध्ये जळू लागली. हे तू काय केलंस? काय केलंस तू? हे तुला मारून टाकलं. पण तुला हे कसं कळलं की जाळलं तर मी मरून जाईन?
काल रात्री तूच मला सांगितलं होतंस की जंगलात त्या दिवशी तुला ती लोक जाळून मारणार होती. मग तेव्हाच मला कळलं की तुला जाळून मारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे मंगलने त्या हडळीला जाळून मारून टाकलं आणि हडळीच्या हनीमूनचा अंत झाला. चेटकिणीचा स्वयंपाक. सगळ्यांना माहिती आहे स्वयंपाकघरात कोण होतं, पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या हृदयाचं पाणी पाणी होईल एवढं मात्र नक्की. लोकांना हेच माहिती आहे की भोदी कुटुंबाच्या 2 सुना होत्या, आशी आणि गोपी. पण भोदी कुटुंबात 2 नाही तर 3 सुना होत्या. तिसरीचं नाव शकुंतला. कोकिळाताईंचा मुलगा रेहम मोदीची पहिली बायको होती शकुंतला. कोकिळाताईने तिचा इतका छळ केला होता की त्या त्रासाला कंटाळून शकुंतलाने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. भोदी कुटुंबाच्या इब्रतीसाठी घटना लपवून ठेवण्यात आली. त्यानंतर काही वर्षांनी भोदी कुटुंबात 2 बहिणी सख्या जावा म्हणून लग्न करून आल्या. एक आशी आणि दुसरी ओपी. दोघींना देखील कोकिलाताई त्रास देऊ लागल्या. आशी आणि ओपी स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत असतात. तिच्यात हिटलर कोकिळाताई तिथे येतात. आशी, ओपी, तुम्ही काय करताय? जय श्री कृष्ण काकी. जय श्री कृष्ण आई. जय श्री कृष्ण. बहिरे आहात का दोघी? मी विचारलं काय करताय? काकी नाश्ता बनवत आहोत. ढोकळा बनवत आहोत. ढोकळा? तुला माहिती आहे ना मला ढोकळा अजिबात आवडत नाही. मग तुम्ही सांगा आई, काय बनवू आम्ही? छोले भटुरे. ठीक आहे, मी बनवते. तोपर्यंत तुम्ही ज्यूस प्या. ओपी ग्लासमध्ये ज्यूस आणून कोकिळाताईंना देत असताना अचानक तिचा तोल जातो आणि ज्यूस कोकिळाताईच्या साडीवर सांडतो. कोकिळाताईला खूप राग येतो आणि ती रागाने ओपीच्या थोबाडीत मारते. मूर्ख मुली, काम करण्याची अक्कल नाही तुला. माझी साडी खराब केलीस. माफ करा आई, तुम्ही वॉशरूम मध्ये जा. तू पण चल माझ्यासोबत. मी कुकर मध्ये चणे शिजवायला लावून येते. कोकिळाताई बाथरूम मध्ये जाते. ओपी कुकर मध्ये चणे शिजवायला लावते आणि घाईत बाथरूम कडे निघते. हिटलर कुटची माझ्या फुलासारख्या बहिणीला मारते. तिला सोडणार नाही. तितक्यात आशीच्या आईचा फोन येतो आणि ती आईशी गप्पा मारायला बाहेर जाते. अचानक स्वयंपाकघरातील वातावरण बदलून जाते. जोर जोरात वारे वाहू लागतात. खिडक्यांचे दरवाजे जोर जोरात आदळू लागतात आणि रेहम मोदीची पहिली बायको शकुंतलाचे भूत स्वयंपाकघरात प्रकट होते. किती वर्ष झाली मी भटकत आहे. सूड घेण्याची इच्छा मला स्वस्थ बसू देत नाहीये. ओकीचा सूड उगवण्याची ही चांगली वेळ आहे. कुकर मधून चणे काढून रिकामा कुकर गॅसवर चढवते, म्हणजे स्वयंपाकघरात स्फोट होईल. असं म्हणून शकुंतला कुकर मधून चणे काढून घेते आणि रिकामा कुकर गॅसवर चढवते आणि अदृश्य होते. कुकरचा प्रेशर वाढू लागतो. कुकरच्या शिट्ट्या जोर जोरात वाजू लागतात. शिट्ट्यांचा आवाज ऐकून कोकिळाताईला खूप राग येतो. एक काम धड करत नाही, सगळं मलाच पाहावं लागतं. कोकिळाताई स्वयंपाकघरात येते. कुकर उचलून हलवू लागते आणि तितक्यात कुकरचा स्फोट होतो. कोकिळाताई बेशुद्ध होऊन कोसळते. शकुंतलाचे भूत हा सर्व प्रकार पाहून हसू लागते. मज्जा आली. स्फोटचा आवाज ऐकून घरातील सगळे सदस्य धावतात. कोकिळाताईला उचलून तिच्या खोलीत आणतात. रेहम डॉक्टरला घेऊन येतो. डॉक्टर औषध देऊन निघून जातात. कोकिळाताईंना आराम करण्याचा सल्ला देऊन सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. कोकिळाताई मात्र विचार करू लागतात. अखेर रिकामा कुकर गॅसवर कुणी ठेवला? ओपी सुनबाई चण्याचा कुकर लावून माझ्याकडे आली होती. मग स्वयंपाकघरात कोण होतं? आशी.
आशी हे काम करू शकते. आज तर शक्य नाही, पण उद्या मी खरं काय ते सर्वांसमोर नक्की आणणार. हे ऐकून शकुंतलाचे भूत हसू लागते. आता मी बघतेस तू उद्या काय करतेस, कारण उद्या तुझा सामना माझ्याशी होणार आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आशी तिच्या खोलीत आराम करत असते तेव्हा कोकिळाताई ओपीला खेचत घेऊन आशीच्या खोलीत येते. तिच्या मागे आजी, मोठी वहिनी देखील आशीच्या खोलीत दाखल होतात. काय झालं, तुम्ही इथे सगळे कसे काय? ओपी काल माझ्या साडीवर ज्यूस सांडला होता, तेव्हा मी आंघोळ करायला बाथरूम मध्ये गेले. तू कुकर मध्ये चणे शिजवायला ठेवलेस आणि माझ्या मागे आलीस. तेव्हा स्वयंपाकघरात कोण होतं? मी होते? तू होतेस? कोण होतं? कोण होतं? तेवढ्यात शकुंतलाचं भूत ओपीच्या शरीरात प्रवेश करतं आणि म्हणतं, भूत होतं. काल स्वयंपाकघरात भूत होतं. माझं भूत, शकुंतलाचं भूत. हे ऐकून सगळेजण घाबरतात. शकुंतला, तू तर मेलीस ना? ओ मेले मी, पण तुला अद्दल घडवायला मी पुन्हा आली आहे. तू माझा खूप छळ केलास, पण मी दुसऱ्याला कोणाला त्रास होऊ देणार नाही. ओ, म्हणजे काल गॅसवर रिकामा कुकर तू ठेवला होतास मला त्रास देण्यासाठी? मग तुला काय वाटलं स्वयंपाकघरात राशी होती? अगं ती तर फोनवर तिच्या आईशी बोलत होती. आणि याचाच फायदा घेतला मी. कुकर मधून चणे काढले आणि रिकामा कुकर गॅसवर ठेवला, फक्त तुला अद्दल घडवण्यासाठी. मला अद्दल घडवण्यासाठी? हो, तुला अद्दल घडवायला. कशी वाटली माझी शिक्षा? जर इथून पुढे तू ओपी आणि राशीला त्रास दिलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी पण नाही, समजला? आणि जर तू 2 मिनिटात इथून नाही गेलीस तर गाठ माझ्याशी आहे. नाही जाणार. काय करशील तू? नाही जाणार? थांब मग. रहेमचं नाव ऐकून शकुंतलाचे भूत जाम घाबरून जाते आणि 2 सेकंदात ओपीचे शरीर सोडून पळून जाते. ओपीला जोर जोरात झटका लागतो आणि ती शुद्धीवर येते. आई, मला काय झालेलं? माझ्यावर भूताने ताबा मिळवला होता का? होय, तुम्हा दोघींवर भूताने ताबा मिळवला आहे आणि ते भूत आहे कामचोरीचं भूत. इथून पुढं त्या भूताच्या नादी लागलात आणि माझ्याशी पंगा घेतला तर गाठ माझ्याशी आहे, समजलं? होय काकी. मग अशा उभ्या का? जा पळा स्वयंपाकघरात. आशी आणि ओपी स्वयंपाकघराकडे धाव घेतात आणि कामाला लागतात. शकुंतलाचं भूत पण कायमचे पळून जाते आणि कोकिळाताई त्यांचा पुन्हा छळ करू लागते. भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या 2 मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला, सुनैना चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच.
ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली, पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना तू कुठेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले. काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेलीये. तू काळजी करू नकोस, चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्ये आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं, आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या, सुनैना जेवणावर तुटून पडली. ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस, मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा, तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल, ती नक्की ठीक होईल. प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली. मला नकोय तो प्रसाद पिसाद, दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूम कडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस. अगदी बरोबर बोललीस, मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज, आम्ही तुला काही नाही बोलणार, फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं, आणि तिच्या ऐवजी ती तुझ्या सोबत राहत होते. ही बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती. म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती. अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली. गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत. फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे, जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होत्या. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे, मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही, आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का?
हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत. तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काय नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ तुला भेटायला कोण आलंय. कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता. तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेयस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त की माणसाची खोपडी? नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो. लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले.
भूत भूत या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला पण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली.